नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ, महागाई भत्ता सोबतच हा भत्ता सुद्धा वाढणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या डिसेंबर महिन्यात मिळणारे दोन मोठे आर्थिक लाभ कोणते व महागाई भत्ता सोबतच कोणता भत्ता सुद्धा वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ, महागाई भत्ता सोबतच हा भत्ता सुद्धा वाढणार। बघा, महाराष्ट्रात 7 पे कमिशन अपडेट 7वा वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असणारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलाय। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे 53% झाला आहे। या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढणे हे अपेक्षित आहे। बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50%वरून 53% या ठिकाणी केला जाणार आहे। मात्र याबाबतचा निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित या ठिकाणी केला जात होता। दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हे पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा देखील या ठिकाणी करण्यात आला आहे। बघा, आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे। मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे। या दरम्यान महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता या ठिकाणी दिला जाईल असे देखील दिसत आहे। मात्र ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे। यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा आणखीन एक भत्ता वाढणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढवण्याचा निर्णय हे सरकारकडून या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आम्ही आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की या 7व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार महागाई भत्ता ही 50%पेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्तामध्ये देखील सुधारणा करणे अपेक्षित आहे। तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 5/2/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीएचे दर हे 50%पेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार घर भाडे भत्ता हा 30%, 20% व 10% असा होणार आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 27%, 18% आणि 9% या दराने घर भाडे भत्ता मिळतोय। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणारे दोन मोठे आर्थिक लाभ आणि महागाई भत्ता सोबतच कोणता भत्ता सुद्धा वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।